शॉर्टमध्ये जर आजचा एक एपिसोड मी एक्सप्लेन केला तर सांगते. पहिले चित्राच्या सांगण्यावरून गोष्टी थोड्या खराब होतात, पण नंतर चित्राचीच पाहुणी म्हणजे हलकटासारखे खायला लागतात, त्याच्यामुळे मग तिचा तो प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतं. त्यानंतर इकडे निलिमाची एंट्री होणार आहे आणि त्या 3 तिगड्या मिळून सगळा डाव उद्ध्वस्त करण्याचा पुरेपूर प्लॅन करतील. आणि आजचा प्रोमो म्हटलं तर सेम फिरत आहे, म्हणून त्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. मग आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे चित्रा सगळ्यांना सांगत असते, चला चला जेवण वाढायला घ्या, तुम्ही तर खूप बोलत होते ना की तुमचं जेवण खूप टेस्टी असतं, मग आता आमची पाहुणी वाट बघतायत, चल चल जेवण वाढ. तेवढ्यात वल्लरी लगेच इकडे प्रेरणाला म्हणायला लागते, प्रेरणाताई तुम्ही काही करू नका, थांबा जरा. तेव्हा प्रेरणा म्हणते, अगं मगाशी तुमच्या मदतीला मिठी होती, आता कोणीच नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, आम्ही बघतोय, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यात तिथे श्रीनिवास येतो आणि म्हणायला लागतो, मी मदत करतोय, काही हरकत नाही. इकडे सगळं जेवण वाढलं जातं आणि सगळे जेवायला सुरुवात करतात. इंदुमती तर मस्त ताव मारत असते. तेवढ्यात प्रेरणा इकडे म्हणायला लागते, स्वामी काही करा आणि आजचं जेवण आजचं कार्य सगळं व्यवस्थित होऊ दे. तेवढ्यात इकडे एक एक करून सगळेजण नावं ठेवायला सुरुवात करतात. तेव्हा ते म्हणतात, काय चव आहे, सगळं बकवासच आहे. तेवढ्यात तो मुलगा म्हणतो, हे मोमो आहेत ना, खूप टेस्टी आहेत. तेवढ्यात त्याची आई म्हणायला लागते, हा तर लहान मुलगा आहे, त्याला थोडी समजते काय चांगलं आणि काय नाही, पण आम्ही तुम्हाला सांगतो ना, एवढं बेचव जेवण आम्ही आतापर्यंत जेवलो नाही. खरंच या जेवणावरती आम्ही नाव ठेवू शकतो, एवढं खराब आहे. सगळे जेवणाच्या ताटावरून उठतात. हे बघतात चित्रा म्हणायला लागते, बघा बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ना, आमच्या पाहुण्यांना हे जेवण आवडणार नाही म्हणजे नाही. मग आता मी स्पष्टपणे सांगते की हे जेवण चालणार नाही, लग्नाला तर आमच्या सावडीचं जेवण व्हायला पाहिजे. हे ऐकल्यानंतर वल्लरीला थोडं वाईट वाटत असतं की एवढी मेहनत करून सुद्धा सगळं बर्बाद झालं आहे. इकडे थोड्या वेळानंतर सगळे वल्लरीचं घर शोधत येतात. तेव्हा ते म्हणतात, एवढी भूक लागली आहे ताई, तुला काय सांगू, काही समजतच नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, आम्हालाही भूक लागली आहे. खरं म्हटलं तर जेवण एवढं टेस्टी होतं ना की काही बोलून फायदा नाही. तेव्हा ती म्हणते, म्हणजे तुम्हाला माझ्या हातचं जेवण आवडत नाही का? तेव्हा ते म्हणतात, अगं तसं नाही, पण हे महाराष्ट्रीयन स्टाईलचं होतं ना, आणि खरंच एक एक गोष्टी मस्त होत्या, पण चित्रामुळे आपल्याला खोटं बोलायला लागलं. आता इथे घर बघूया आणि बघूया, जर जेवण असेल तर आपण आज जाऊन जेवू. ते लगेच दार उघडतात आणि तिथेच काही जेवण ठेवलेलं असतं. ते बघतात, ते लगेच जेवणावरती ताव मारायला सुरुवात करतात की चला चला खाऊन घेऊ, पोट भरून खाऊन घेऊ. तर दुसरीकडे वल्लरी आणि बाकी सगळे बसलेले असतात. तेव्हा चित्रा म्हणायला लागते, मी तर पहिले सांगितलं होतं आमच्या इकडच्या लोकांना हे जेवण आवडणार नाही, म्हणून आता मी जसं जसं सांगते ना तसंच सगळं व्हायला पाहिजे. बघा, लग्नाच्या दिवशी सकाळी पहिले इंदोरी स्टाईलचे पोहे आणि त्याच्याबरोबर जिलेबी आणि दूध असायला पाहिजे. नंतरसाठी खूप सारे चाटचे ऑप्शन असावे. त्यानंतर म्हणजे सगळं स्टार्टर्स तर वेगवेगळंच असावं आणि त्याच्याबरोबर मिठाईमध्ये तुम्हाला म्हणजे जिलेबी आणि रबडी ठेवू शकता आणि त्याच्याबरोबर माव्याची बर्फी असते ती ठेवायला पाहिजे. हे तुम्ही कधी खाल्लं सुद्धा नसेल. आमच्या इकडे एवढं टेस्टी फूड असतं ना की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. आणि तुमच्या इथले लोक आहेत ना, हे आमच्या इथलं जेवण जेवून ना आठवण ठेवतील, काय लग्न होतं, काय थाटमाट होतं. तिच्या सुशारक्यात चालू असतात की आम्ही किती ग्रेट, आम्ही किती भारी, इंदोरी लोक, इंदोरी हे सगळं, तिचं हेच सगळं सुरू असतं. तर तेवढ्यात इकडे मनोज आणि अजित घरी जातात. तर त्यांचं लक्ष जातं की घराचा दार उघडा आहे, हे इथे जेवत आहेत. अरे अरे, हे तर हर्षितच्या ओळखीचे आहेत ना. मनोज लगेच डोकं लावतो आणि त्यांचे काही फोटो काढतो. तेवढ्यात अजित आणि ते दोघं आत येतात आणि त्यांची व्हिडिओ सुरू असते. तेव्हा ते म्हणतात, काय रो, तुम्हाला तर जेवण आवडलं नव्हतं ना, मग आता येऊन इथे का खाताय? तेव्हा ते म्हणतात, असं काहीच नाही आहे, खरंच आम्हाला खूप भूक लागली आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं खायला लागणार आहे. तेवढ्यात अजित सांगतो, तुम्ही जो मोदक घेतला आहे ना तो असा डायरेक्ट खायचा नसतो, या मोदकाचे 2 तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि त्यानंतर खायचं. ते खाऊन त्यांना अजूनच आनंद होतो. तेवढ्यात अजित म्हणायला लागतो, एक काम कर, ही व्हिडिओ आहे ना वल्लरीला पाठव, तेव्हा खरी मजा येईल. तेव्हा तो म्हणतो, हो हो, मी लगेचच पाठवतो. इकडे त्यांचं एन्जॉय चालू असतं आणि या दोघांनी व्हिडिओ सेंड केलेला असतो. इकडे चित्राच्या बढायक्या चालूच असतात की आम्ही असे, आम्ही तसे, आमच्या इकडे असं होतं, आमच्या इकडे तसं होतं. तेवढ्यात वल्लरी तो व्हिडिओ बघते आणि प्रेरणाला सुद्धा दाखवते. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघा ना, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी तिथल्या तिथे होऊन जाल. ती व्हिडिओ बघितल्यानंतर
वल्लरी म्हणायला लागते, मला वाटलंच होतं तुमच्या घरच्यांना सगळ्यांना जेवण आवडलेलं आहे आणि आता खूप मनापासून ते खात आहेत. तेव्हा इकडे गायत्री म्हणायला लागते, खरंच सगळ्यांना जेवण आवडलेलं आहे. मग चित्राताई, आता तर महाराष्ट्र स्टाईलचं जेवण होणार आहे, कारण की तुमच्या पाहुण्यांना आवडलं. तेव्हा ती म्हणते, तुम्ही जिंकले आहात, आता जे करायचे ते करा. तेवढ्यात वल्लरी तिला अडवते आणि म्हणते, हे बघा, हे ताट आहे, याच्यामध्ये पुरणपोळी, त्यानंतर तुमच्या स्टाईलचे लाडू आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण एकत्र येतो ना, तेव्हा एक एक गोष्टी आपल्याला आवडायला लागतात. कधी तुमच्या इंदोरी पोह्यांच्या बरोबर आमची गोष्ट ही जाऊ शकते आणि आमच्या पोह्यांच्या बरोबर तुमची शेव सुद्धा खूप छान लागेल. म्हणजे जर तुम्ही जिलेबी बरोबर आमची बासुंदी ट्राय केली ना, तर बासुंदी ही रबडीची बहीणच आहे, हे आठवण ठेवा. म्हणून थोडाफार ऍडजस्टमेंट सगळे करू आणि दोघं मिळून एकत्र लग्नाची जोरदार तयारी करू. तुमचा थोडा मान, आमचा थोडा मान, हे केलं तर सगळं छान होईल आणि सगळ्यांना आवडेल. तसंही आपण भारतीय आहोत आणि भारतामध्ये सगळ्या व्हरायटी, सगळ्या जाती धर्मांना सेम तोललं जातं. मग काय इंदोर आणि काय मुंबई, सगळं सारखंच असणार आहे ना. तेव्हा चित्रा मनातल्या मनात विचार करते, तू आता जेवढा मला मास दाखवते ना, तुला तर मी अद्दल घडवेल म्हणजे घडवेल. तिच्या मनामध्ये अजून सुद्धा तिच्याबद्दल द्वेष निर्माणच असतो. तर दुसरीकडे श्रीनिवास आणि दपन दोघंही खेळत असतात. तेवढ्यात इकडे या दोघींच्या चर्चा सुरू होतात की आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला आणि सगळ्यांना जेवण सुद्धा आवडलं. आता पुढची तयारी म्हणजे आपल्याला हळदी आणि मेहंदीची तयारी करायची आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते, हो, मला तर खूप डान्स करायचा आहे आणि मी डान्स केला नाही तर कसं चालेल. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही प्रेग्नेंट आहात हे विसरू नका, तुम्हाला डान्स बिन्स जमणार नाही. तेव्हा ती म्हणते, असं कसं, तेजाने हर्षित दादांना राग येईल ना की मी त्यांच्या लग्नामध्ये नाचली नाही. तेव्हा हर्षित म्हणतो, हे बघा, तुम्हाला जे करायचंय ते करा, काही हरकत नाही, पण स्वतःला जरा सांभाळून करा. तेव्हा दपन म्हणतो, उद्याचा कार्यक्रम खरंच खूप छान व्हायला पाहिजे, तुम्ही सगळं कराच, म्हणजे मेहंदी आणि हे सगळं करा, पण तिथे महाराष्ट्रीयन गाणी वाजायला पाहिजेत. तेव्हा हर्षित म्हणायला लागतो, हे तर मला आवडलेलं आहे, पण आईचा हट्ट आहे ना की आपल्या स्टाईलने तिला संगीत हवं आहे, मग ते सुद्धा करू. तेव्हा तो म्हणतो, अरे तुझ्या आईला गोळी घाल ग, तिच्या वडीला जास्त लक्ष देऊ नको. तेवढ्या श्रीनिवास म्हणतो, ते तर करायलाच पाहिजे. अरे अरे, तुम्ही माझ्याकडे असं बघू नका, मी सहज मस्तीमध्ये बोलून गेलो. तेव्हा दपन म्हणतो, मला समजतंय हो, माझी बायको थोडी आगावच आहे आणि ती पहिल्यापासून अशी आहे. लग्नानंतर आपल्याला समजतं आपली बायको कशी आहे. तुम्हाला श्री बोललो तर चालेल ना. तेव्हा ते म्हणतात, हो हो चालेल, काही हरकत नाही. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे माहिती का, जेव्हा माझं लग्न झालं ना, तेव्हा मला समजलं की माझी बायको डॉमिनेटिंग आहे. मग मी विचार केला, ह्याला ताणून काही उपयोग नाही आहे, ताणून तर तुटून जाईल. त्यापेक्षा मी तिला थोडी धीर द्यायला सुरुवात केली, म्हणजे कसं ती तिच्या हवेमध्ये उडेल आणि मी सुद्धा निवांत राहील. आणि तुम्हाला ही गोष्टही समजली असेल, तेजाही अशीच काहीतरी आहे, तिलाही आपण दाबून ठेवू शकत नाही. म्हणून हर्षितलाही तेच करायला लागणार आहे जे मी केलं आहे. पण हे सगळ्यामध्ये मी इम्पॉर्टंट गोष्ट तर विचारायची विसरूनच गेलो. आता हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपली काही सोयबी आहे की नाही. तेव्हा श्रीनिवास म्हणायला लागतो, तुम्ही काळजीच करू नका, हळदीच्या नंतर आपण जोरदार बसू आणि मस्त एन्जॉय करू. हे ऐकल्यानंतर या दोघीही खूप हसायला लागतात. तर दुसरीकडे नीलिमा इकडे भेटायला आलेली असते. तेव्हा इंदुमती म्हणते, तुम्हाला ती प्रेरणा माहिती आहे ना, ही प्रेरणाची आई आहे आणि ही तुम्हाला भेटायला आली आहे, ही आपल्याला मदत सुद्धा करेल. तेव्हा ती म्हणते, अच्छा असं आहे का. तेव्हा नीलिमा म्हणते, मला तर चेहऱ्यावरूनच दिसत आहे यांना काही आनंद झाला नाही, तेजा यांची सून बनते त्याच्याने. तेव्हा ती म्हणते, मी तर खूप प्रयत्न केले की हे लग्न तुटावं आणि सगळे प्रयत्न माझे फसून गेले आहेत. तेव्हा ती म्हणते, तुम्ही काळजी करू नका, आता आम्ही दोघी आलो आहोत ना, आपण काही ना काही नक्की करू. तेव्हा ती म्हणते, हे तर चांगलंच आहे, एक से भले दो और दो से भले तीन, की तिघं मिळून आपण यांचं सगळं काही बर्बाद करू. तेव्हा ती म्हणते, तुम्ही आहात कशाला टेन्शन घेताय, आम्ही दोघी ऑलरेडी त्यांच्या वाईटावर बसलेलोच आहोत, आता तुमची भर झाली म्हणजे आपण सगळ्या सासवा एक टीम होऊ आणि त्यांची पुरेपूर वाट लावू. तेव्हा ती म्हणते, काही प्लॅनिंग बिनिंग केली आहे की नाही. तेव्हा चित्रा म्हणते, नाही ना, मी तरी अजून काही प्लॅनिंग केली नाही, पण काहीतरी प्लॅन तर करायला लागेल ना. तेव्हा इंदुमती म्हणते, मी तुम्हाला खरं सांगते, हे सगळं माझ्या सुनेच्या मुळे होत आहे. माझी सून सगळीकडे नाचत असते ना, तिची सवयच आहे सगळीकडे पुढे पुढे करायची. आता उद्या मेहंदीचा कार्यक्रम
कार्यक्रम आहे ना आणि त्याच्यामध्ये संगीत सुद्धा असेल, मग ती तिथे सुद्धा पुढे पुढे करेल. म्हणून मी तुम्हाला एक प्लॅन सांगते, आपल्याला असं सगळं करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते हे तर प्लॅन खरंच खूप मस्त आहे. खरंच याच्याने आपण वल्लरीला चांगला सबक शिकवू शकतो आणि तिची जी वाट लागेल ना ती वेगळीच वाट असेल. तिला हे सगळं करून खूप आनंद होत असतो. पुढील इकडे दुसरीकडे आपण बघणार आहोत, इकडे मिठू सगळ्यांना डान्स शिकवत असते. तेवढ्यात तिथे प्रेरणा येते आणि म्हणायला लागते चांगली प्रॅक्टिस करा, कोणतीही हलगर्जी करू नका. तेवढ्या त्या तिघी सुद्धा तिथे ज्यूस पीत बसलेल्या असतात. तेव्हा त्या दोघी जवळ येतात आणि म्हणतात काय झालं, आम्हीच प्रॅक्टिस करायची आहे का, तू लग्नामध्ये नाचणार नाही का. तेव्हा ती म्हणते काल मी किती उत्साहामध्ये होती आणि सांगत होती मी सुद्धा डान्स करेल, पण या वल्लरीने मला घाबरवलं की डान्स करायचं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते सॉरी माझी चूक झाली ना. तेव्हा मिठू म्हणते तू काळजी करू नको, आम्ही तुझ्यासाठी सोप्या स्टेप घेणार आहोत. तेवढ्यात त्याच्यामध्ये बाळाला तर नाचायचं आहे ना, पिल्लू तुला नाचायचं आहे ना. तेव्हा मिठू म्हणायला लागते अगं ती पिल्लीही असू शकते ना. तेव्हा वल्लरी म्हणते मग तर ती अजूनच नाचणार आणि एन्जॉय सुद्धा करणार. तुम्ही काळजी करू नका, आपण खूप सोपे स्टेप घेऊ आणि सगळे एन्जॉय करू. इकडे या तिघांची डान्स परफॉर्मन्स आणि प्रॅक्टिस सुरू झालेली असते. तेवढ्यात तिथे चित्रा येते आणि जाणूनबुजून वल्लरीच्या पायाच्या इथे ती ग्लास फोडते, पण वल्लरीचा पाय जायच्या ऐवजी तिथे तेजाचा पाय जातो आणि तेजाच्या पायातून रक्त निघायला लागतं. हे सगळं बघितल्यानंतर चित्रा अक्षरशः घाबरून गेलेली असती की हे सगळं काय झालं, सॉरी माझ्याकडून चूक झाली, मी हे सगळं मुद्दाम केलं नाही आहे. पण वल्लरीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो की हे सगळं यांनी प्लॅनिंग करूनच केलं असेल. तिला पुरेपूर समजतं. तेवढ्यात ती थोडी नाराज झालेली असते. इकडे वल्लरी म्हणते जावा लवकर फर्स्ट एड बॉक्स घेऊन या. मिठू लगेच फर्स्ट एड आणायला जाते. इकडे चित्रा म्हणायला लागते मी माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली, वल्लरीच्या पायाला आपल्याला लावायचं होतं, पण आता हे सगळं तेजाच्या बरोबर झालं, हे मला बिलकुल आवडत नाही. तिचं संगीत आहे आणि तीच डान्स करणार नाही, हे काही बरोबर नाही. तेव्हा इंदुमती म्हणते अगं त्यात काय झालं, कोणाच्या तरी पायाला लागलं ना. तेव्हा ती म्हणते तुझ्या सोन्याच्या लागलं असतं तर तू अशीच रिॲक्ट झाली असती का. तेव्हा ते म्हणतात अगं तसं नाही आहे, हे बघा आपल्याला त्यांचा प्लॅन बरबाद करायचा होता ना, मग तो झाला ना, कारण की कोणाच्या ना कोणाच्या पायाला लागलं म्हणजे प्लॅन तर बरबाद झाला ना. तुम्हाला उलगडून सांगते, हे बघा इथे वल्लरीच्या लागो या तेजाच्या लागो मूड तर सगळ्या मैत्रिणींचा खराब झाला आणि डान्सचा कार्यक्रम खराब झाला, मग याच्याने तर आपलाच फायदा आहे ना. तेव्हा ती म्हणते नाही ग, पण मला बरं वाटलं नाही की असं नवरीच्याच पायाला लागलेलं काही चांगलं वाटत नाही. तेव्हा इंदुमती म्हणते पण जाऊ दे ना, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. पण या सगळ्यामुळे वल्लरीचा चेहरा कसा झालता ते बघितलं का तुम्ही, म्हणजे आपण त्यांना सबक शिकवला ना आणि आपला प्लॅन पहिला यशस्वी झाला आहे, असंच आपण पुढचे प्लॅन करू. तेव्हा ती म्हणते हे तर तुम्ही बरोबर बोलल्या, म्हणजे त्यांना आपण चांगल्याच प्रकारे मात सुद्धा दिली आहे. त्या लगेच एक दुसरीला मिठी मारतात. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे सेम प्रोमो फिरत असतो की सगळे लग्नाच्या तयारीमध्ये असतात, एक दुसऱ्याला विचारपूस करतात. तेवढ्यात इकडे मिठू म्हणायला लागते #तेजा की शादी. तेवढ्यात तेजा येते आणि म्हणते 16 तारखेला संध्याकाळी 7 वाजता माझं लग्न आहे, सगळ्यांनी या. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदुमती, निलिमा आणि चित्रा या तिघीही तिगडी उभी तर राहिली आहे. ही यांच्या आयुष्यामध्ये काय काय वादळ घेऊन येईल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब